अ, सर्वांना नमस्कार. थोड्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा आपला कार्यक्रम जो आजचा हा उशिरा झालेला आहे. अ, तर आपण आता लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. परिचय माझा आवाज येतो ना बरोबर? ओके. तर सर्वांना आजच्या या अक्षर मानव व्यापार विभागाचा जो आपला साप्ताहिक कार्यक्रम आहे, सेल्स गप्पा, यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज खूप चांगल्या संख्येनं या ठिकाणी आपले कुटुंबातले जे सदस्य आहेत ते या ठिकाणी जॉईन होते आहे. आमच्यासाठी खऱ्या अर्थानं हीच एक ऊर्जा आहे की बरेचसे नवीन लोक सुद्धा आता आपल्या अक्षर मानवमध्ये या सेल्स गप्पा कार्यक्रमामध्ये यायला लागलेले आहेत. तर आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाच्या प्रोटोकॉल प्रमाणे आत्ताच आपल्या अक्षर मानवचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत राजन खान गुरुजी यांनी अक्षर मानवची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहेत किंवा अक्षर मानवचे जे कार्य आहे याविषयी त्यांनी एक अगदी संक्षिप्तमध्ये चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. तर आता आपण इथून पुढे जाताना सर्वप्रथम आपला जो कार्यक्रम आहे साप्ताहिक, तर हा आपण अक्षर मानव व्यापार विभाग आणि याच्या अंतर्गत आपण हा घेत असतो. तर आपण कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण व्यापार विभागाचे ध्येय आणि उद्दिष्ट समजून घेऊयात आणि नंतर आज आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत इटक्याल सर, आपण त्यांच्या गेल्या भागापासून आपण त्यांचं मार्गदर्शन घेतो आहोत. आणखीन काही 2-3 भागांपर्यंत कदाचित ते त्यांचं मार्गदर्शन चालेल. कारण त्यांच्याकडे असलेला ज्ञानाचा, माहितीचा जो खजिना आहे, तो काही इतक्या लवकर संपणार नाही आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे आपल्याला त्यासाठी थोडंसं काही वेगळ्या एपिसोडमध्ये आपल्याला हा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. तर मी आता या ठिकाणी आपल्या सगळ्या या कार्यक्रमाचे आणि अक्षर मानवचे जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे या संदर्भात या ठिकाणी माहिती सुरू करतो. नमस्कार, मी सुधीर देशमुख. अक्षर मानव व्यापार विभागाच्या अंतर्गत अक्षर मानव प्लेयर मीडिया अँड डिजिटल मार्केटिंग हा जो एक उपविभाग आहे, याचा राज्याचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी काम बघतो. गेल्या साधारणतः 25-26 वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. गेल्या या सगळ्या प्रवासामध्ये मी जवळजवळ 12-15 वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या पदांवर कामं केलेली आहेत आणि आता नुकतंच माझं स्वतःचं न्यूज चॅनल आणि न्यूज पोर्टल आपण सुरू केलेलं आहे. कारण डिजिटल मार्केटिंगचं क्षेत्र आता विस्तारित चाललेलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. तर आपल्याला या कार्यक्रमात समोर जाण्यापूर्वी आपण अक्षर मानव व्यापार विभागाची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते अगदी थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात. गटाच्या प्रत्येक उत्पादकाला त्याच्या उत्पादनाच्या विपणन आणि विक्रीमध्ये मदत करणे हे आपलं अक्षर मानवचं व्यापार विभागाचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे. प्रत्येक उद्योग आणि व्यवसायामध्ये पारदर्शक विक्री आणि वितरण नेटवर्कला प्रोत्साहन देणे हे सुद्धा आपलं उद्दिष्ट आहे. रोजगाराच्या संधींसह विविध व्यवसायांसाठी 1000 पेक्षा अधिक विपणन आणि विक्री व्यावसायिकांची टीम शिक्षित करणे हे देखील आपलं उद्दिष्ट आहे. अक्षर मानव 2000 पेक्षा अधिक उत्पादनांसाठी स्वतःचे डायरेक्ट सेल्स नेटवर्क तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अक्षर मानव कार्यकारी मंडळाच्या प्रत्येक विभागासाठी किमान एक व्यवसाय संधी तयार करणे हे देखील आपलं उद्दिष्ट आहे. उद्योगपती आणि व्यावसायिकांना जीवनामध्ये अंतर्गत व्यवसाय विकास आणि नेटवर्किंगमध्ये यश साध्य करण्यासाठी प्रेरित करणे हे देखील आपल्या अक्षर मानवची व्यापार विभागाची उद्दिष्ट आहेत. या सर्व उद्दिष्टांना घेऊन अक्षर मानव व्यापार विभाग आपलं कामकाज करतो आहे आणि पुढे जातो आहे. याच अक्षर मानव व्यापार विभागाच्या अंतर्गत आपण हा सेल्स गप्पांचा कार्यक्रम चालू केलेला आहे, ज्यामध्ये आपण सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रातले जे तज्ज्ञ लोक आहेत त्या लोकांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलत असतो आणि त्यांच्याकडनं विविध विषयांवर आपल्याला मार्गदर्शन मिळत असते. तसंच हा एक आदान-प्रदान करण्याचा, म्हणजे वैचारिक आदान-प्रदान, आपल्या संकल्पनांचं आदान-प्रदान करण्याचा हा एक खूप चांगला फोरम आहे, ज्याच्यामध्ये मार्गदर्शन संपल्यानंतर आपण थेट प्रश्नोत्तरासाठी हा सेशन जो आहे तो ओपन करतो आणि कोणीही आपल्या तज्ज्ञांना या ठिकाणी प्रश्न विचारू शकते किंवा आपले जे काही मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करू शकते. तर आजचे आपले जे मार्गदर्शक आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते आपले इटक्याल सर आहेत. मागच्या भागापासून आपण त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेतो आहोत. इटक्याल सरांविषयी मी अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी परिचय करून देतो. इटक्याल सरांना जवळजवळ फार्मा सेक्टरमध्ये 49-50 वर्षाचा अनुभव त्यांना आतापर्यंत आलेला आहे. खूप त्यांचा दीर्घ असा प्रवास या क्षेत्रामध्ये राहिलेला आहे. त्यांनी एकदा या क्षेत्रामध्ये अगदी छोट्या पदापासून ते अगदी नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी पद या ठिकाणी भूषवलेले आहेत. सुरुवातीला BSc केल्यानंतर इटक्याल सर हे फार्मा क्षेत्रामध्ये कार्यरत झाले. पुढे त्यांनी MBA वगैरे केलं. आज ते वेगवेगळ्या जे विद्यापीठ आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं जे DY पाटील विद्यापीठ आहे त्याचे ग्लोबल बिझनेस स्कूलमध्ये
ते मुलांना मार्गदर्शन करत असतात. MBA PGDMच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते शिकवतात आणि त्यांचं त्यांना मार्गदर्शन मिळत असते. पुणे बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनाही ते शिकवत असतात. विशेषतः फार्मा क्षेत्रामध्ये मार्केटिंग हा त्यांचा एक विशेष त्यांचा हातखंडा आहे आणि त्यामध्ये ते मुलांना शिकवत असतात. आपले दुसरे मार्गदर्शक परेश सर आहेतच. ते आपल्याला नेहमीप्रमाणे या ठिकाणी मार्गदर्शन देणार आहेत. परेश सरांचा परिचय मी या ठिकाणी बरेचदा करून दिलेला आहे. अक्षर मानव व्यापार विभागाचे ते राज्याचे अध्यक्ष आहेत. इनोव्हेशन प्लसचे डायरेक्टर आहेत. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये असल्यामुळे त्यावर ते खूप चांगल्या प्रकारे हेल्थ डिसीज म्हणजे जे डिसीज आहेत मानवी शरीराला याबद्दल सातत्यानं ते मार्गदर्शन देत असतात. याशिवाय सेल्समध्ये त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की ते खूप बारकावे जे आहेत सेल्समधले ते आपल्याला या ठिकाणी सांगत असत, मार्गदर्शन करत असतात. तर या ठिकाणी परिचय जो आहे आपला तो या ठिकाणी थांबवतो आणि आता आपण प्रत्यक्ष आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवात मी इटकल सरांपासून करेल. सर, आपण मागच्या भागापासून आपण सुरुवात केली होती आणि तुमचं खूप छान मार्गदर्शन आम्हाला त्यावेळेस मिळालेलं होतं. परंतु काय झालं की तुमच्याकडे अनुभवाची जी शिदोरी आहे ती एवढी मोठी आहे की ती सगळी शिदोरी आमच्यापर्यंत काही एका भागामध्ये पोहोचणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं परेश सरांनी आम्ही की आपल्याला काही याचे एपिसोड करायचं काम पडलं तरी आपण ते करूया. तर आपण त्याचाच पुढचा भाग आज आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत. तर इटकल सर, कृपया आपण आपल्या मार्गदर्शनाला या ठिकाणी सुरुवात करावी ही विनंती. येस, नमस्कार. मागच्या भागापासून आपण आता पुढे जाणार आहोत. नमस्कार. मागच्या भागापासून पुढे जाणार आहोत. जसं आता देशमुख सर तुम्ही म्हणताय किंवा परेश म्हणल्याप्रमाणे की लेक्चर्स आपल्याला अजून लागतील, हा विचार बरोबर आहे. परंतु आपण समजा प्रॅक्टिकॅलिटी पॉइंट जर घेतला ना तर इंट्रोडक्शन आणि त्याचं जास्त त्याचा फील किंवा त्याची तोंड ओळख म्हणू आपण, याच्याकरता आपण इतके जर लेक्चर घेतली ना तर मग ते ऑडियन्सला कन्फ्युजिंग होईल आणि म्हणून आपण त्रोटक परंतु कम्प्लीट अशा पद्धतीने आपण ते करूया. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मते मला अजून फक्त एकच सेशन लागेल, कारण मी माझा सेशन प्लॅन केला आणि एक सेशन बऱ्यापैकी आपल्याला सर्वसमावेशक होईल असं वाटतंय. ओके, नेव्हरदलेस आपण चालूया आपल्या आजच्या कार्यक्रमात. जसं मी मागच्या वेळी म्हणलो आपण गप्पा, सेल्स गप्पा या सदरामध्ये आहोत आणि जसं देशमुख तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे याच्यामध्ये आदान प्रदान होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या निघून जातात आणि विषयाला जास्त क्लॅरिटी येते. तर मी असं नक्की अपेक्षा करेन की कोणालाही कुठलीही म्हणजे क्षुल्लक का असे ना शंका त्यांनी जरूर विचारावी आणि त्यातून मग मलाही थोडासा आनंद वाटतो काहीतरी उत्तर देण्यामध्ये. असंही थोडंसं चेंज ऑफ सब्जेक्ट पण होतो. तर फार्मा सेल्स गप्पामध्ये आपण मागच्या वेळी बघितलं की ही फार्मा सेल्स जी आहे ही एक चेन आहे. त्यामध्ये बरेचसे घटक आहेत. त्या घटकामध्ये आपण बघितलं की प्रथम जी औषध निर्मिती करणारी कंपनी, नंबर 2 जी येते ती औषध मार्केटिंग करणारी कंपनी. कित्येकदा असं होतं की औषध निर्मिती करणारी कंपनी जी असते ना ती कधीच तशी इंटरेस्टेड नसते औषध मार्केटिंग करण्यामध्ये, म्हणजे विपणन करण्यामध्ये. आणि त्यामुळे खरी चेन जी सुरू होते ती ही औषध मार्केटिंग करणाऱ्या कंपनीपासून. कंपनी आपले प्रॉडक्ट्स म्हणण्यापेक्षा जसं मागच्या वेळी म्हणल्याप्रमाणे प्रॉडक्ट्सला जे नाव देतात त्याला म्हणतात ब्रँड्स म्हणतात. त्या ब्रँड्सचं मार्केटिंग करत असते. प्रॉडक्टचं म्हणण्यापेक्षा ब्रँड्सचं मार्केटिंग करत असते. तर ते मार्केटिंग करताना ती कंपनी आपली सगळे ब्रँड्स एका विशिष्ट कंपनीकडनं मॅन्युफॅक्चर करून घेते आणि आपल्या गोडाऊनमध्ये बोलवून घेते माल. कंपनीच्या गोडाऊनमध्ये माल आल्यानंतर मग मात्र पुढे वितरण सुरू होतं. तर त्यातला पहिला घटक आपण जो बघितला तो होता सुपर स्टॉकिस्ट म्हणून. सुपर स्टॉकिस्ट म्हणजे जो कंपनीच्या विविध स्टॉकिस्टना म्हणजे वितरकांना, डिस्ट्रीब्युटरना, अशी वेगवेगळी नावं आहेत त्याला, यांना माल सप्लाय करतो. तो सुपर स्टॉकिस्ट होलसेलरला माल सप्लाय करतो. तो 2 नंबरचा घटक जो आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. हा जो 2 नंबरचा घटक आहे ज्याला होलसेलर म्हणतात, ज्या ठोक विक्रेता म्हणतात, किरकोळ विक्रेता आणि ठोक विक्रेता, हा एक खूप मोठा बिझनेस आहे. पुष्कळशे त्यामध्ये संधी उपलब्ध आहेत आणि आत्ताच्या ज्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तर ह्या संधी अजून वाढतच चाललेल्या आहेत.
तसंच मागच्या वेळी जसं म्हणल्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये ज्यांना व्यवसाय किंवा करिअर करायचं असेल त्यांनी जरूर सुरुवात करताना होलसेलिंग हा विषय त्यांनी अंगावर घेता येतात. त्यांना होलसेलर हा जो असतो हा कित्येक कंपन्यांची एजन्सी घेऊ शकतो. होलसेलर म्हणजे थोडक्यात पुष्कळ केमिस्टना माल सप्लाय करणारी यंत्रणा किंवा कंपनी किंवा एक स्थान असं. तर ह्याच्याकडे कित्येक कंपन्यांची कामं असू शकतात आणि त्यामुळे होलसेलरचा संपर्क जो असतो तो खूप केमिस्ट लोकांशी येतो. जसं मागच्या वेळी म्हणल्याप्रमाणे फार्मा सेल्समध्ये जो किरकोळ विक्रेता म्हणजे रिटेलर आहे, ज्याला आमतौर पर त्याला आपण मेडिकल स्टोअर म्हणतो, त्याला ऍक्च्युअली खरं नाव आहे केमिस्ट. केमिस्ट जो असतो हा होलसेलरकडनं माल घेत असतो. होलसेलरला त्यामुळे कित्येक केमिस्टच्या संपर्कात आल्यामुळे कित्येक प्रॉडक्ट्सचा आपल्याकडे स्टॉक्स ठेवावा लागतो. ज्या ज्या कंपन्यांची एजन्सी त्याच्याकडे असते त्या कंपनीचा तो स्टॉक ठेवतो आणि जो केमिस्ट ऑर्डर टाकतो त्या केमिस्टला तो माल पोचता करतो. हे म्हणलं तर तसं सोपं वाटतं काम, परंतु हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. कारण काय, आज कित्येक गावांमध्ये, सिटीमध्ये तर आहेच, कित्येक गावांमध्ये सुद्धा कोपऱ्यामध्ये केमिस्ट असतात. तिथपर्यंत माल पोचवायचा ऑर्डर कमी जास्त असू शकते. कमी ऑर्डर असेल तरी त्यांना पोचवावा लागतो, जास्त असेल तरी पोचवावा लागतो. त्यावेळी ते प्रॉफिटची चिंता मनात न घेता ते माल सप्लाय करतात आणि केमिस्टला ते सी टू इट की केमिस्ट हा सॅटिस्फाईड राहावा. कारण त्यांना ह्या चेनची पूर्ण जाणीव असते की ह्या चेन मधला एखादा घटक जरी गडबडला तरी टोटल मार्केटिंग कोलमडू शकतं आणि आपल्याकडनं ते कोलमडू नये म्हणून तो होलसेलर जो असतो हा केमिस्टला माल सप्लाय करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. कधी कधी ह्या विषयामुळे त्याच्या अप्रोचमुळे काही केमिस्ट त्याचा गैरफायदा पण घेतात. ऍक्च्युली आपला तिसरा सेशन जो असेल त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गैर प्रकारांबद्दल किंवा शंकेबद्दल जास्त बोलूया. जसं आता राजन खान सर म्हणले की प्रत्येक व्यवसायामध्ये अशा काही गोष्टी असतातच. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या फार्मामध्ये कशा सोडवल्या जातात याचं विश्लेषण आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर आता आपण असं थोडंसं ऐकून घ्या की कित्येक केमिस्ट या होलसेलरच्या ह्या प्रवृत्तीचा किंवा त्या इच्छेचा किंवा त्या ईर्षेचा थोडासा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतात. पण तो विचार न करता हा होलसेलर जो असतो हा त्या केमिस्टला माल सप्लाय करतो. ही त्याच्या पद्धतीमुळे त्याचा सेल भरपूर होऊ शकतो. संबंध गावामध्ये, संबंध सिटीमध्ये सेल भरपूर होऊ शकतो. लहान लहान गावात सेल भरपूर होऊ शकतो आणि ह्या सेलवरती त्याला कमिशन मिळत असतं. परंतु ते कमिशन केव्हा मिळतं, जेव्हा तो ह्या केमिस्ट कडनं पैसे रिकव्हर करेल आणि ते पैसे कंपनीला पोचवेल तेव्हा. त्यामुळे ही जी मधली अडचण आहे की मागच्या वेळी जसं म्हणल्याप्रमाणे एखाद्या केमिस्टनी किंवा कित्येक केमिस्टनी समजा माल अडकवला किंवा पैसे अडकवले तर मात्र मग त्या होलसेलरची जरा कुचंबणा होते. परंतु तो सहन करून आज ना उद्या त्या केमिस्ट कडनं पैसे वसूल करून तो हे बघत असतो की ज्या कंपनीची एजन्सी त्याने घेतलेली आहे त्या कंपनीचा माल तो थांबवत नाही. त्या मालाची वितरण जे असतं ते थांबवत नाही. लक्षात घ्या की कुठलाही व्यवसाय करताना जी काही व्यक्ती असेल ती नेहमी प्रॉफिटचा पण विचार करते, पण त्याही बरोबर ती चलनाचा विचार, चलन म्हणजे की तो व्यवसाय चालू राहायला पाहिजे म्हणजे माल आला पाहिजे, माल गेला पाहिजे, माल विकला पाहिजे, मालाचे पैसे विकत घेतले गेले पाहिजेत. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीतपणे करण्याचा प्रयत्न करत असतो. हा जो प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये मात्र होलसेलर हा गडबडून जात असतो. कारण त्याला नेसेसरीली केमिस्टच्या रिकव्हरीवरती म्हणजे केमिस्ट कडनं पैसे जे त्यांना येणार असतात त्याच्यावरती अवलंबून राहावं लागत असतं. सुरुवातीला तो स्वतःचं भांडवल थोडं टाकत असेलही, परंतु ते भांडवल पुरत नाही आणि नंतर त्याला जो काही सेल झालेला आहे त्याच्यातनं जी रिकव्हरी होते हेच भांडवल त्याला या भांडवलावरतीच त्याला व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे यू कॅन अंडरस्टँड की त्या पर्टिक्युलर होलसेलरला आपला व्यवसाय मेंटेन करण्यामध्ये
किती अडचण येत असेल. समजा आपण धरून चालू की समजा एक 100 केमिस्ट आहेत, या 100 केमिस्ट पैकी समजा आपण धरून चालू की 30-40% लोकांनी पैसे वेळेवर दिले नाहीत. 30-40% पैसे 30-40% केमिस्टने जर पैसे वेळेवर दिले नाहीत तर हा जो होलसेलर असतो हा खूप गडबडू शकतो. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपले पैसे उभे करावे लागतात आणि कंपनीकडे मात्र पैसे आपले त्याला भरावे लागतात. कारण कंपनी जी असते ती कंपनी जो माल सप्लाय केलेला आहे त्याचे पैसे ठराविक दिवसामध्ये जर आले नाहीत तर पुढचा माल त्यांना पाठवत नसते. आणि त्यामुळे ह्या होलसेलरला केमिस्ट वरती फार अवलंबून राहावं लागतं केमिस्ट वरती. आणि त्यामुळे होलसेलर मध्ये जर चॅलेंज असेल कुठला तर होलसेलिंग मधला जो चॅलेंज इन फार्मा सेल्स जो आहे तो असा असेल की फक्त केमिस्ट कडनं पैसे वेळेवर रिकव्हर करणे ही मोठे चॅलेंजिंग आहे. इंडियामध्ये माझ्या मते फक्त एकच असं गाव आहे, शहर आहे लखनौ, ज्या ठिकाणी प्रत्येक व्यवहार हा फक्त अगेन्स्ट कॅश चालतो. अदरवाईज कित्येक ठिकाणी व्यवहार हा उधारीवरतीच चालतो. नो डाऊट काही केमिस्ट असेही असतात की जे कॅश पैसे देतात आणि त्या बदली ते जास्त पर्सेंटेजची अपेक्षा पण करतात, जे द्यायला होलसेलरला आनंद वाटत असतो. कारण रिकव्हरी पैशाची जी असते ही एक डिसायसिव्ह होत असते. ह्याबरोबर पैशाचं आलेलं हे जे टेन्शन, त्याबरोबर दुसरं एक टेन्शन हे जे होलसेलरला असतं ते असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि कंपनी. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असो किंवा कंपनी असो, त्या दोघांनाही आपलं टार्गेट पूर्ण करणे, जे टार्गेट दिलेलं असतं दर महिन्याचं ते पूर्ण करणे ही मोठी जबाबदारी असते त्यांची. तर ही जबाबदारी पार पडण्याचं जे महत्वाचं काम जे आहे ते हा होलसेलर करत असतो. इन अ सेन्स की कित्येक वेळा समजा काही कारणास्तव सेल पूर्ण झाला नाही, टार्गेट पूर्ण झालं नाही, सेल नाही टार्गेट पूर्ण झालं नाही, तर अशा वेळी होलसेलर ऑर्डर देऊ शकत नाही. आणि जर होलसेलरने ऑर्डर दिली नाही तर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह गडबडतो, कंपनी पण गडबडू शकते. अशा वेळी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा त्याचे मॅनेजर जे आहेत ते या होलसेलर्सना एक प्रकारचा विश्वास देतात की ठीक आहे बाबा, या महिन्यात नाही झालं थोडे काही दिवसांमध्ये, पुढच्या काही दिवसांमध्ये आमचा सेल चांगला होईल आणि तू जो काही आता पैसे गुंतवतेस आमच्या कंपनीमध्ये त्याचे तुम्हाला रिटर्न्स मिळतील, याची अशी त्यांना ग्वाही देतात, त्यांना गॅरंटी देतात. आणि ह्या प्रकारामध्ये हा जो होलसेलर असतो हा असा थोडासा जखडल्यासारखा होतो. म्हणजे एका बाजूने केमिस्ट पैसे देत नाही, दुसऱ्या बाजूने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा कंपनी प्रेशर करते. आणि हे दिस इज क्वाईट चॅलेंजिंग फॉर अ होलसेलर. असा हा थोडक्यात होलसेलरचा हा भाग असतो फार्मा सेल्स मध्ये. म्हणजे होलसेलरला एका वेळी केमिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि कंपनी अशा तिघांच्या पातळीवरती त्यांना आपला व्यवसाय करावा लागतो. तिघांची जमवत घेत त्याला व्यवसाय करावा लागतो. पुढचा घटक जो आहे, ह्याच्या पुढचा घटक नॅचरली फॉलोज, तो आहे केमिस्ट. केमिस्ट म्हणजे रिटेलर हा जो असतो, ह्या केमिस्ट जो असतो हा जसं मी मागच्या वेळी म्हणलं की कुठल्याही बिझनेसमध्ये रिटेलिंग, किरकोळ विक्री जी असते हे नेहमी फायदेशीर असतं. कारण त्याच्यामध्ये काही रिस्क नसते. आलेला माल विकायचा, तो कमी जातो का जास्त जातो हा पुढचा भाग आहे, परंतु पहिली गोष्ट म्हणजे रिस्क नसते. तशीच किंबहुना गोष्ट आमच्या फार्मा व्यवसायामध्ये पण आहे. कित्येक केमिस्ट जे असतात ते भरपूर माल आपल्या दुकानात आणून ठेवतात, कारण त्यांच्याकडे त्यांना माहिती असतं गिराईक जे असतं, गिराईक म्हणजे पेशंट जो असतो तो कुठल्याही कंपनीची कुठल्या औषधाची मागणी करू शकतो. आणि त्यामुळे ह्या केमिस्टला आपल्याकडे आपल्या दुकानामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे सगळे ब्रँड्स योग्य प्रमाणामध्ये साठा करून ठेवावा लागतो. कुठला प्रॉडक्ट कधी लागेल हे सांगता येत नाही. आणि ऍट द सेम टाइम की तो जो पेशंट आलेला असेल तो नाराज होऊन जाता कामा नाही की बाबा या दुकानात हे मिळत नाहीत, काय अर्धवट दिलं त्यांनी, डॉक्टरनी 4 औषधं लिहून दिली, यांच्याकडनं आपल्याला 3च औषधं मिळाली, 2च मिळाली.
असं करून तो नाराज होता कामा नये. आणि तो नाराज ह्या करता होता कामा नये की तो 4 लोकांना जाऊन सांगेल की अरे या दुकानात जाऊ नको, या दुकानामध्ये सगळी औषधं मिळत नाहीत, किंवा ह्या दुकानात जाऊ नको, किंवा ह्या दुकानामध्ये गेल्याने तो जे डॉक्टरने लिहिलेलं जे ब्रँड आहे ते न देता भलतंच ब्रँड देतो. अरे आपला मित्र असला म्हणून काय झालं, सगळं असं सारखं आपण कसं काय मान्य करायचं, अशी त्याची जरा घालमेल होते केमिस्टची. आणि त्यामुळे केमिस्ट काय करत असतो की भरपूर कंपन्यांच्या भरपूर ब्रँड्स तो ठेवत असतो, सो दॅट प्रिस्क्रिप्शन इज कम्प्लिटली ऑनर्ड, पूर्णपणे पेशंटला मिळावं अशी त्याची धारणा असते आणि त्याप्रमाणे त्याचे प्रयत्न असतात. आता हे प्रयत्न जेव्हा तो करत असतो त्यावेळी त्याला बऱ्याचशा होलसेलर्सकडनं हा माल मागून घ्यावा लागतो. कित्येक वेळा काही प्रॉडक्ट जे असतात ते डॉक्टर्स लोक बदलत असतात, जुने प्रॉडक्ट मागे पडतात, नवीन प्रॉडक्ट आणावे लागतात. आणि त्यामुळे ज्याला आपण प्रॉडक्टची इन्व्हेंटरी म्हणतो ती इन्व्हेंटरी सुद्धा खूप वाढत जाते. या सगळ्या प्रकारामध्ये केमिस्ट जो असतो त्याची पण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं थोडीशी घालमेल होत असते. हॅलो, घालमेल, ह्या तर ही जी चेन आहे आता इथे चित्र दाखवल्याप्रमाणे ही अशी चेन असते, त्यातला हा केमिस्ट आपण आता बोलतो आहोत. बरोबर, जर 3 नंबरची स्लाइड घ्यावं, त्या पुढची घ्या स्लाइड, याच्यामध्ये केमिस्ट दाखवलेला आहे. अजून घाल पुढे पुढची स्लाइड. आता हा जो केमिस्ट आहे याच्याकडचे चॅलेंजेस बघा तुम्ही. आता इतके प्रॉडक्ट्स त्यांनी ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात. ॲट द सेम टाइम जो पेशंट आलेला असतो, जो ग्राहक आलेला असतो, त्याला सॅटिस्फाय करणं जे मगाशी मी म्हणत होतो हे फार जिकिरीचं होतं. आजच्या काळामध्ये जिकिरीच होतं इन अ सेन्स की तो, अरे इथं कोणी केमिस्ट आहे का आनंद गुंदेच्या, हा केमिस्टचं दुकान आहे, असं काय आवाज येत नाहीये तुझं? हो नो, आवाज येत नाहीये. अनम्यूट करा, अनम्यूट माईक ऑन, अनम्यूट करा. हा हो, ते केमिस्ट आहेत, नाशिकवरनं जॉईन झालेत सर. हा, मग तेच एकदम म्हटलं असं काय दिसतंय, माझं काही चुकतंय की काय. म्हणजे मी जे बोलतोय त्याला तुम्ही दुजोरा द्या किंवा मला प्रतिबंध पण करा किंवा प्रश्न विचारा. आवाज येत नाहीये त्यांचा, कदाचित त्यांचा तिथे सर तुम्ही माईक जॉईन करा इकडनं. लेफ्टला जो माईक आहे ना तिथे मायक्रोफोन ऑन करावा लागतो, म्हणजे तुम्हाला बोलता येईल. नाही, आवाज नाही येते. असो, पण त्यांना माझा आवाज तर जात असणार ना. हो, तुमचा आवाज जातोय. तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे शेअर करा, लोकांना आवडेल, ते आवडेल. तर हा जो केमिस्ट असतो ह्याला, हा हॅलो, आता आला ना. हो, ओके. तर आता हा जो पेशंट असतो त्याला टॅकल करणे किंवा त्याच्याबरोबर संभाषण किंवा त्याला जे कन्व्हिन्स करणे हे जे प्रकार असतात हे मोठे चॅलेंजिंग असतात. कारण आजचा जो पेशंट आहे, आजचा जो काही ग्राहक आहे हा एक जागरूक ग्राहक आहे. त्याला नेटमुळे, इंटरनेटमुळे बरीचशी माहिती असते, बऱ्याचशा ब्रँडची त्याचं एक्सपोजर असतं, तो वाचत असतो आणि त्यामुळे त्याच्या नानाविध शंका त्यांच्या मनात असतात की अहो हा ब्रँड चांगला आहे का, अरे डॉक्टरने लिहिलं म्हटलं चांगला आहे की नाही, मी काय सांगू तुला हा चांगला आहे की नाही. परंतु असं एकदम ॲरोगंटली बोलता येत नाही, स्पष्टपणे बोलता येत नाही त्यांना. नंतर ही क्वांटिटी डॉक्टरने लिहिली आहे, 20 गोळ्या लिहिल्या असतील, मला तुम्ही 5च द्या ना. अरे 5 गोळ्या घेतल्या तर तुझा डोस पूर्ण होणार नाही, तुला रिझल्ट पूर्ण येणार नाही. अशा सगळ्या गोष्टींचे हे सगळे लक्षात घेऊन त्याला त्या पेशंटचं समाधान करावं लागतं. कित्येक वेळा मित्र असतील किंवा एखादा गावंढळ असेल म्हणून तर तो ऐकू शकतो काही गोष्टी, परंतु जे काही सुशिक्षित असतात त्यांना मात्र कन्व्हिन्स करताना त्याला थोडी अडचण येऊ शकते केमिस्टला. परंतु आपल्याकडे ते साधारण आपल्या इंडियातले जे केमिस्ट मी बघितलेले आहेत ते अतिशय चतुर आहेत आणि विलक्षण त्यांच्याकडे ती क्षमता आहे की कुठल्याही प्रकारचा जरी पेशंट आला तरी त्यांना ते कन्व्हिन्स करतात. आणि ह्या प्रकारामध्ये जो काही फायदा होतो, प्रॉफिट होतो,
तोही भरपूर आहे. परंतु लक्षात घ्या की ह्या केमिस्टचा जो बिझनेस असतो हा त्या एरिया पुरता लिमिटेड असतो. बऱ्याचदा बाहेरचे प्रिस्क्रिप्शन, बाहेरचे पेशंट सुद्धा येतात, जाता येतात, रस्त्यावरचे पेशंट सुद्धा, परंतु त्याचा बिझनेस मेनली त्या एरियामध्ये असलेला जो काही वर्ग आहे, त्या एरियामध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांच्यावरती अवलंबून असतो. आणि त्यामुळे जर त्या लोकांशी त्याचं जर सख्य जमलं नाही, समाधान झालं नाही पेशंटचं, तर त्याचा बिझनेस गडबडू शकतो, किंवा जर झालं तर त्याचा बिझनेस खूपच जोरात चालू शकतो. आणि अशी कित्येक उदाहरणं आपण बघितलेली आहेत की असे केमिस्ट जे आहेत त्यांना प्रॉफिट चांगला असतो. आणि मुख्य म्हणजे काय असतं की त्यांना क्रेडिट सुद्धा स्टॉकिस्ट कडनं, डिस्ट्रीब्युटर कडनं मिळू शकतं. त्यामुळे क्रेडिटवरती माल घ्यायचा, कॅश मध्ये विकायचा, प्रॉफिट तेवढाच आणि पैसे क्रेडिट प्रमाणे द्यायचे, हा एकंदरीत फार चांगला व्यवसाय असा असू शकतो, प्रोव्हाइडेड की जर टर्नओव्हर चांगला असेल तर. परंतु आता हा टर्नओव्हर जो आजच्या काळामधला जे त्यांचा मोठा प्रॉब्लेम जो आहे तो आहे ऑनलाईन रिटेलिंग. ऑनलाईन रिटेलिंग म्हणजे आपण जे नेटमेट्स किंवा अशा ज्या काही कंपन्या ज्या ऑनलाईन सप्लाय करतात औषधं तर सगळे चांगले ब्रँड देतात ते सुद्धा, परंतु सोबत ते भरघोस डिस्काउंटही देतात हो. आणि ही जी यंत्रणा आहे ना, ह्याला अजूनही गव्हर्नमेंट हे पायबंद घालू शकलेलं नाही, गव्हर्नमेंट अजून ते काय थांबू शकलेलं नाहीये. आणि त्यामुळे ही एक मोठी थ्रेट, ही मोठी मोठी भीती आहे केमिस्ट लोकांना की ह्याच्या पुढे आपलं कसं होणार. आणि त्यामुळे हा केमिस्ट वेगवेगळ्या पद्धतीने आपला बिझनेस जास्त प्रॉफिटेबल कसा होईल याचा विचार करतो. ह्या प्रत्येक बिझनेसमॅनने तसा विचार करावाच, यात काही शंका नाही, परंतु तो अवैध मार्गाने नसावा, वैध मार्गाने असावा, म्हणजे योग्य मार्गाने असावा. आता योग्य मार्गाने म्हणजे काय, तर आता कित्येक ठिकाणी केमिस्ट आणि डॉक्टर्स हे एकमेकाच्या जवळपास असतात, एकमेकाशी निगडीत असतात. त्या दोघांनी जर मिळून ठरवलं की आपण हे ब्रँड्स ठेवूया, हे स्टँडर्ड ब्रँड्स आहेत, चांगल्या कंपनीचे आहेत, आपल्याला रिझल्ट चांगले आले आहेत, तर अशा कंपन्यांचे समजा ते माल त्यांनी ठेवणं चालू केलं तर अशा कंपन्यांकडनं त्यांना जास्त डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. आणि अशा पद्धतीने ते बरेच आपला फायदा वाढवू शकतात. आणि ही थोडी तशी कसरतच असते, त्याकरता त्यांना डॉक्टरांशी सख्य ठेवावं लागतं. आता प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते असं आपण सगळे जाणतो, त्यामुळे प्रत्येक डॉक्टर हा योग्य पद्धतीने सख्य ठेवेल याची काही गॅरंटी नसते. त्यात काही चूक आहे किंवा बरोबर आहे हा विषय आजचा नाही आहे आपला. पुढच्या सेशनमध्ये आपण नक्की ह्या विषयावरती बोलू की कोण कसा कुठे चुकतो आणि कसा आपल्याला तोटा होऊ शकतो किंवा कसा तो योग्य आहे का नाही, हे पुढच्या आपण सेशनमध्ये बघू. पण आत्ताच्या घडीला आपण आता नक्की असं म्हणूया की केमिस्ट ही मात्र एक कसरतच करत असतो. भरपूर माल ठेवणे, भरपूर लोकांना तोंड देणे, भरपूर कॉम्पिटिशन इन द प्रोसेस मार्केटमध्ये आहे त्याला तोंड देणे, आणि सगळं करून सवरून शेवटी प्रॉफिटही कमवायचं आहे, हेही त्याला आपल्याला बघावं लागतं. आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये स्पेशली कॉम्पिटिशन आणि ऑनलाईन कॉम्पिटिशन या दोन गोष्टीमुळे केमिस्टचा जो बिझनेस काही वर्षापूर्वी अत्यंत प्रॉफिटेबल असा समजला जात होता, आज त्याला नाही म्हणलं तरी रियालिटी अशी आहे की थोड्या लिमिटेशन्स आलेले आहेत. पण अगेन जसं मी सुरुवातीलाच म्हणलं आहे, आमच्या फार्मा सेल्समध्ये ज्या काही कंपन्या, जे काही घटक आहेत, हे सगळे घटक आपापली आव्हानं योग्य पद्धतीने सांभाळतच पुढे चाललेले आहेत. आणि म्हणून तर तो बिझनेस एवढा मोठा होत चाललाय ना. प्रत्येक घटक आजच्या फार्मा सेल्स मधला प्रत्येक घटक हा समाधानाने आणि मानाने प्रॉफिट मिळवत आहे. आता ह्या केमिस्टच्या घटकानंतर पुढचा घटक जो आहे तो आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ही माझी अत्यंत जीवाभावाची अशी भावना आहे, कारण मी माझा जो प्रवास चालू केला तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून चालू केला. जी सुरुवात आहे फार्मा सेल्सची, जी सुरुवात आहे, आणि त्या सुरुवातीपासून आम्हाला जे काही बरे वाईट अनुभव आले त्यातनं आम्ही म्हणजे मी आणि परेश दोघेही त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्ही जरूर म्हणतो की आम्हाला जे काही बरे वाईट अनुभव आले त्याबद्दल आम्ही
अत्यंत ऋणी आहोत फार्मा सेल्स बद्दल, आणि याच्यामध्ये कुठेही खंत नाही आम्हाला. किंबहुना भरपूर शिकायला मिळालं आणि आम्ही भरपूर त्यामधनं आम्ही समाधान प्राप्त केलेलं आहे. तर असा हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय असतो फार्मा सेल्समध्ये, त्याचं थोडक्यात आपण असं विश्लेषण करूया. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा डॉक्टर लोकांना आपल्या कंपनीचा, ज्या कंपनीत तो काम करतो त्या कंपनीचा ब्रँड कसा जास्त चांगला आहे, चांगला नाही जास्त चांगला आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. थोडंसं विचार करा, जेव्हा एखादा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डॉक्टर लोकांना सिद्ध करतो की बाबा रे डॉक्टर, तू जो ब्रँड लिहितोयस तो चुकीचा होता, माझा ब्रँड जास्त चांगला आहे, हे जर त्याला पटलं डॉक्टरला, तर याच्यात डॉक्टरचा अपमान नाही का? याचा अर्थ की आपण आधी चुकीचा ब्रँड लिहित होतो, अरे आपल्याला माहितीच नव्हतं, अरे आपल्याला ह्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह शहाणा केला आपल्याला. पण हा जो डॉक्टरचा इगो असतो तो सांभाळत, तो सगळा सांभाळत तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतो, हा व्यवस्थित डॉक्टरची मर्जी आणि मान राखत त्याला कन्व्हिन्स करतो आणि आपला बिझनेस करून घेत असतो. आणि हे अत्यंत जिकिरीचं काम आहे, बॅलन्सिंगचं काम आहे. कारण डॉक्टर हा जो ही जी व्यक्ती आहे ही समाजातली प्रतिष्ठित ऍज वेल एज जोखीम घेणारी व्यक्ती आहे, आणि त्यामुळे रिस्क घेतात ना डॉक्टर लोक आपल्या आरोग्याची, आणि त्यामुळे तो हायली रेस्पेक्टेड प्रोफेशन आहे. त्या प्रोफेशन मध्ये आपलं काम करून घेणे हे फार कौशल्याचं काम आहे, आणि ह्याकरता श्रम पण बरेच करावं लागतात, कित्येक ठिकाणी फिरावं लागतं उन्हात अनात पावसात वगैरे. हे सगळं करून सुद्धा तो आपल्या कंपनीचा सेल करत असतो. आणि त्यामुळे आजच्या काळामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला चांगले पगार कंपन्या देऊ इच्छितात किंवा देतात. आणि त्यामुळे कित्येक लोकांना मी असं सजेस्टच करत असतो की तुम्ही करिअर करायचं असेल तर फार्मा सेल्समध्येच करा. फार्मा सेल्समध्ये तुम्हाला उत्तम करिअर आहे, उत्तम करिअर आहे. आता हे जे करिअर आहे, अरे स्लाइड त्याच्या पुढची घ्यावं, त्याच्या पुढची बरोबर, पुढची स्लाइड, पुढची डॉक्टर जे त्याच्यापेक्षा 2 स्लाइड पुढे चला. असो, तर हे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात हे मी जवळजवळ सगळीकडे सगळ्या लोकांनी बघितलेले असतील. जो व्यवस्थित ड्रेस्ड असतो, टाय लावलेला असतो, डॉक्टरांकडे जातो. सर एमआरची स्लाइड घ्या ना, 2 स्लाइड पुढे, 2 स्लाइड पुढे बघा. हा म्हणजे आपल्याला कल्पना आहे, पुढे पुढे पुढे. तर हा जो एमआर असतो हा अत्यंत, त्याला कष्ट भरपूर करावे लागतात, परंतु ह्या कष्टाची जी भरपाई असते ती त्याला समाधानामध्ये नक्कीच मिळते. कारण जेव्हा एखादा डॉक्टर एखाद्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला केबिन मध्ये बोलवतो आणि बिझनेस बद्दल त्याला चौकशी करतो, त्याला त्यामध्ये आदर वाटतो, सन्मान वाटतो. त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो डॉक्टर जेव्हा त्या कंपनीचा माल ह्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या आग्रहाखातीर लिहितो, हा बेसिकली त्याला अगदी आनंदाचा क्षण असतो. किंवा एखादा प्रतिष्ठित डॉक्टर आपला प्रॉडक्ट लिहितो, हे फार आनंदाचा क्षण असतो. हा आनंदाचा क्षण मिळवण्यासाठी मात्र मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला खूप कष्ट करावे लागतात. त्याला 2 विषयांवरती लक्ष ठेवावं लागतं. एक तर इमोशनल, ज्याला आपण म्हणू इमोशनल अंडरस्टँडिंग ऑफ द डॉक्टर, आणि दुसरी म्हणजे त्याला मेडिसिन ह्या विषयाबद्दल किंवा डॉक्टरी किंवा औषधं, रोग, त्यावर ते उपाय याच्याबद्दल मात्र त्याला थोडं ज्ञान मिळवावं लागतं. जी प्रत्येक कंपनी त्यांना हे करत असते, ट्रेनिंग देत असते, परंतु ते ट्रेनिंग अटेंड करून समजून घेऊन अगदी विनम्रतेने ती माहिती त्याला डॉक्टरकडे सांगून त्याला आपलं काम करून घ्यावं लागतं. त्यामुळे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा सुद्धा एक फार इंटरेस्टिंग असा एक करिअर आहे. कित्येकदा हे जे करिअर असतं, हे जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात, हे पेशंटच्या दृष्टिकोनातनं इरिटेटिंग असतात. असे जरा हे वैतागतात कित्येक पेशंट की अरे मी एवढ्या गर्दीमध्ये डॉक्टरांच्या इथं उभा आहे, बसलोय, आणि हा 1.5 शाणा कोण आलाय की जो डायरेक्टली डॉक्टरांच्या केबिन मध्ये जातोय, डॉक्टर त्याला बोलवत आहेत आतमध्ये, आहे तरी कोण हा. कित्येकदा डॉक्टरला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जो आतमध्ये येतो फार्मा सेल्स करण्यासाठी,
तेव्हा त्यांना एक थोडीशी मुभा मिळत असते, थोडीशी विश्रांती मिळत असते. कारण सतत पेशंट्स बघून डॉक्टरही कंटाळलेला असतो. त्याच्यामध्ये मध्येच दुसरा समजा एक विषय पालट झाला तर डॉक्टरांना ते आवडत असतं. परंतु ते आवडत असताना डॉक्टर नॅचरली त्या व्यक्तीबरोबरती जर थोडंसं जास्त गुजगोष्टी करतो, जास्त विचारणा करतो आणि कधी कधी गप्पाही होतात. हे बाहेरच्या पेशंटना मात्र फार इरिटेटिंग होत असतं. त्यामुळे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला हेही सांभाळत डॉक्टरचाही विश्वास घेत पुढे जावं लागत असतं. हा एक महत्वाचा भाग पेशंटच्या दृष्टिकोनात आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बाबत. परंतु मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा जो दुवा आहे, इट इज अ ब्रिज बिटवीन अ कंपनी अँड अ डॉक्टर. आणि त्या ब्रिजवरती बरंचसं काही अवलंबून असतं कंपन्यांचं. कारण शेवटी बिझनेस हा जनरेट केला जातो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कडनं. हा एक महत्वाचा भाग आहे. आता आपण जे बोलत आलेलो आहोत की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बोललो आणि आता डॉक्टर बद्दल थोडंसं बोललो, तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये जो महत्वाचा घटक समजला जातो तो म्हणजे डॉक्टर. हा डॉक्टर ऍक्च्युली त्याची पर्सनॅलिटी कशी असते, त्याचे विचार काय असतात हे थोडं समजून घेतलं तर आपल्याला ह्या फार्मा सेल्सचं कम्प्लीट स्वरूप लक्षात येईल. हे जे असं असतं की हा डॉक्टर जो असतो, हा डॉक्टर ह्याच्या सुद्धा काही गरजा असतात. फॉर एक्झाम्पल, त्याला पेशंटला योग्य ते औषध लिहिण्यामध्ये खरं समाधान मिळत असतं. आता योग्य ते औषध कोण सांगणार त्याला? आजच्या काळामध्ये नो डाऊट हे इंटरनेटमुळे डॉक्टरांना ही माहिती मिळते. परंतु ती मुद्दाम माहिती मिळवण्यासाठी जाणे आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कडनं आयती माहिती मिळणे, याच्यामध्ये डॉक्टर कित्येक वेळा आयती माहिती मिळण्याला प्राधान्य देतात. ते म्हणतात अरे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला पाठवून दे, त्याच्याकडनं मला हल्ली नवीन काय डेव्हलपमेंट झाल्या आहेत औषध क्षेत्रामध्ये ह्या मला समजू शकतात. किंवा माझे इतर मित्र, डॉक्टर मित्र जे असतील किंवा स्पर्धक जे असतील ते काय वापरतात ह्याची माहिती आम्हाला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह देतो. आणि त्यामुळे कित्येक वेळा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हना प्राधान्य दिलं जातं डॉक्टरांकडनं, जे अतिशय रास्त आहे. इनफॅक्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा जो व्यवसाय आहे इज हायली रेस्पेक्टेड. कारण डॉक्टरांना सपोर्ट करणारा, डॉक्टरांना सहाय्य करणारा ही व्यक्ती असू शकते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. आणि हे ऍक्च्युली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची मोठी जबाबदारी आहे. आणि कित्येक चांगले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ही जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडतात. तर हा जो डॉक्टर असतो, हा डॉक्टर जो असतो त्याला सुद्धा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची खूप गरज असते. कित्येक डॉक्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला आजही फार चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात, त्यांच्याशी बोलतात आणि त्यांच्याकडनं माहिती काढून घेत असतात, जे म्युच्युअली बेनिफिशियल असतं, दोघांनाही फायदेशीर असतं. डॉक्टरांना चांगली माहिती मिळते, योग्य ब्रँड मिळतो पेशंटला, ऍट द सेम टाइम मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला म्हणजे कंपनीला बिझनेस मिळतो. ह्या बिझनेसमध्ये असोसिएटेड जो दुसरा घटक आपण मगाशी बोललो, जो केमिस्ट म्हणजे आपले गुंदेच्या जसे केमिस्ट यांचा व्यवसाय जो आपण बघितला, हा केमिस्टचा व्यवसाय सुद्धा डॉक्टर लोकांना सांभाळावा लागतो. इन अ सेन्स म्हणजे कसं की त्या केमिस्ट्री डॉक्टर लोकांना सख्य ठेवावं लागतं. सख्य म्हणजे मैत्री किंवा चांगले संबंध ठेवावे लागतात. त्याचं कारण असं आहे की कित्येक वेळा डॉक्टरांना हे माहीत असतं की केमिस्टकडे काही ब्रँड्स मिळणं किती कठीण असतं. नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस झालाय, तो मागवून घेणे, योग्य क्वांटिटीमध्ये ठेवणे हे कधी कधी केमिस्टला शक्य होत नाही, हे डॉक्टरही जाणतो. आणि पेशंटला मात्र त्रास होऊ नये हे डॉक्टरचं पहिलं कर्तव्य असतं. त्यामुळे पेशंटला जे लिहून दिलंय ते जर ह्या केमिस्टमुळे मिळत असेल तर डॉक्टर डेफिनेटली रेस्पेक्ट्स द केमिस्ट. तो म्हणतो की माझी अडचण, माझ्या पेशंटची अडचण म्हणजे माझी अडचण ह्या केमिस्टमुळे सुटलेली आहे, त्याला योग्य ब्रँड मिळालेला आहे. आणि त्यामुळे कित्येक वेळा हे डॉक्टर जे असतात हे त्या केमिस्टशी मिळतं जुळतं करून घेतात. मिळतं जुळतं म्हणजे की कधी कधी एखादा ब्रँड नसेल आणि तो केमिस्ट
म्हणत असेल की माझ्या दुसरा ब्रँड आहे, तो डॉक्टर लोक तो ऍक्सेप्ट करतात, कित्येक वेळा तर ऍक्सेप्ट करतात ते, कारण त्यांनाही माहिती असतं की हा स्टँडर्ड कंपनीचा ब्रँड आहे, आपण घ्यायला हरकत काय आहे. आणि ऍट द सेम टाइम समजा काही कारणास्तव तो ब्रँड मिळाला नाही तर केमिस्टही असा असतो की तो म्हणतो की मी तुम्हाला मागून देतो ना ब्रँड, म्हणजे पेशंटची तो गैरसोय करू देत नाही, पेशंटची सोय करून देतो. आणि ही पेशंटची सोय इन टर्न डॉक्टरला फायदेशीर पडत असते, डॉक्टरला योग्य प्रॉडक्ट मिळतो. मोर ओव्हर अजून काय होतं की पेशंटचं समाधान डॉक्टरच्या बरोबर केमिस्ट तेही चांगलं करत असतो. किंबहुना कित्येकदा केमिस्टही डॉक्टर बद्दल चांगली माहिती देऊन डॉक्टरच्या काय क्षमतेबद्दल गॅरंटी देऊन पेशंटचा विश्वास वाढवत असतो, जेणेकरून दोघांचं, डॉक्टर आणि केमिस्ट या दोघांचं सख्य वाढत जातं. आणि ही फार हेल्दी सिच्युएशन आहे. आता जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बिझनेसमध्ये काही वेळा थोडेसे गैरसोयी किंवा अवैध मार्ग असे घेतले जातात, त्याबद्दल आपण आत्ता नको बोलायला, पुढच्या सेशनमध्ये बोलूया. तर डॉक्टर आणि केमिस्ट हा जो दुवा आहे हा आपल्या फार्मा सेल्स मधला एक महत्वाचा दुवा समजला जातो. कारण ह्या दोघांशिवाय एक वेळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नसेल, परंतु डॉक्टर आणि केमिस्ट नसतील तर हा फार्मा सेल्स विषय पूर्ण होऊच शकत नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. हा जो दुवा आहे हा जर त्यांनी सांभाळला तर यू विल फाइंड की हे जे टोटल चेन आपण जी बघितली ही पूर्णपणे साकार होऊ शकते. बरोबर, जरा पहिली चेन दाखवा, जरा पहिली स्लाइड दाखवा. असे आपले सगळे घटक जे आहेत आपण आता बघितले, हे सगळे घटक जे आहेत हे असे आपापल्या परीने आपापलं कार्य करत असतात. आणि त्यामुळे फार्मा सेल्स हा जो विषय आहे हा पूर्णत्वाला जातो. जसं मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे ह्यातला एकही घटक जरी गडबडला तर फार्मा सेल्स हा विषय गडबडू शकतो. त्या कंपनी करता, त्या प्रॉडक्ट करता, त्या पेशंट करता, त्या डॉक्टर करता, हे सगळं असं होत असतं. आणि त्या समाजाकरता. आणि हे जे आता मी बोललो हे मी आता आपण कोविडमध्ये जाणलं, कोविडमध्ये अनुभवलं आपण. काही औषध आपल्याला हवी होती पण ती मिळाली नाहीत वेळेवर, पेशंटची झालेली ओढाताण, डॉक्टरांची झालेली ओढाताण वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यामुळे ह्या चेनचं महत्व आपल्याला आता या कोविडच्या पिरियडमध्ये नक्की समजून घेतलेलं आहे. तसंच मी माझ्या परीने या चेनचं महत्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता मी थांबतो इथे. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील या संदर्भात तर जरूर विचारा. आय विल बी मोस्ट प्लीज टू आन्सर. मला आनंद वाटेल हे उत्तर द्यायला. येस, थँक्यू व्हेरी मच इटकेल सर. आजचं हे दुसरं सेशन या सुधीरजी एक मिनिट. तुम्हालाच बोलायला सांगतो तुम्ही, बाकी काही नाही. येस. तर थँक्यू सुधीरजी आणि थँक्यू फॉर खूपच एनलाइटिंग लेक्चर. आणि अतिशय म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये जेव्हा मराठी भाषेमध्ये जेव्हा हे सगळं लेक्चर कंडक्ट करण्यात आलेलं आहे त्यावेळेला, आणि हे सगळं रेकॉर्ड होतंय, तर त्यामुळे हे सगळं युट्यूबवर जाणार आहे. आणि आज खूपच छान, जास्त आनंद असा होतोय की आज मला वेगवेगळी आमच्या संबंधातली मंडळी ज्यांना मी ओळखतो चांगल्या प्रकारे, अशी केमिस्ट, स्टॉकिस्ट आणि इव्हन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असून पुढे कार्यरत झालेले काही मंडळी आज जॉईन झालेली आहेत. तर आजच्या ह्या गप्पांना थोडा जास्त वेटेज आल्यासारखं मला वाटतंय. याच्यातले काही मंडळी तुम्ही आज जे काही सांगितलं त्याला ऍग्री करतील, काही डिसऍग्री करतील आणि त्याला त्यांचेही काही प्रश्न असतील. तर मी आत्ता थोड्या वेळ माझेही काही प्रश्न आहेत, पण त्याच्या आधी मला असं वाटतं की आजचा हा मंच आपण खुला ठेवूयात. इटकेल सरांनी मागचं जे सेशन घेतलेलं आहे ते आपल्याला युट्यूबवरती पहिलं सेशन सेल्स गप्पा असं टाईप केलं की तुम्हाला मिळेल. आणि 2/5 म्हणजे 2 मेची तारीख आपल्याला दिसली की तुम्ही इटकेल सरांचं पहिलं सेशन, जे इटकेल सरांनी मॅन्युफॅक्चरर, C&F, स्टॉकिस्ट आणि होलसेलर यांचा व्यवसाय कसा चालतो आणि त्यांना काय अडचणी येतात, त्यांच्या एकंदरीत व्यवसायामध्ये
घटक सहभागी असतात त्याच्याबद्दल सांगितलं. आजच्या भागामध्ये इटक्याल सरांनी रिटेलर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि डॉक्टर ही चेन फार्मा सेल्समध्ये कशी निगडीत आहे एकमेकांशी ह्याबद्दल सांगितलेलं आहे. तर मी सर्वांसाठी मंच खुला ठेवतो. माय डिअर फ्रेंड्स, ह्या सेल्स गप्पा आहेत. तर आज मला दिसतंय प्रवीण जॉईन झालेले आहेत. नमस्कार प्रवीणजी. नमस्कार. येस, प्रवीणजी पण टीव्ही सेट की काय? इतक्या सर ओळखलं का मला? हॅलो इतक्या सर. नाही हो, प्रवीण अग्रवाल. पूर्वी पुण्यात होतो. फर्स्ट टाइम वेट मेट आय हॅड कम टू यू फॉर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे द्यायला आलो होतो इंटरव्ह्यू साठी. केव्हा? ॲरिस्टो मध्ये असताना. ग्रेट ग्रेट. शनिवार पेठेत होतो. ते उमेद मध्ये होतो ना, उमेद मधनं पण माल बी घेत होतो आम्ही निगडीला. उमेद आमचा उमेद म्हणजे पाटील प्रवीण मेडिकल निगडीला असतो. प्रवीण, अरे तू प्रवीण आहेस निगडीचा? हा. नाही हो. येस सर, ते प्रवीण सरच आहेत. प्रवीण अग्रवाल. केवढा मोठा दिसतोयस. लहान असं नवीन चालू तुम्ही ओळखताय का नाही ओळखताय मला? ग्रेट ग्रेट ग्रेट. बरेच वर्ष. अरे आठवला की पूर्ण डॉक्टर पाटील. ग्रेट ग्रेट. काय नाही सहज म्हणलं इतक्या सरांचं आहे म्हणलं ऑनलाईन येऊन बघावं. बरोबर. गुड गुड. चांगलं माहिती चांगली दिली तुम्ही सर. हो काय. इट इज ऑल व्हॉट वी आर ऑल गोइंग थ्रू ॲट प्रेझेंट. येस येस. मला त्याच्यामध्ये वी आर फेसिंग आफ्टर सो मेनी इयर्स इन दिस फील्ड अँड पीपल कमिंग अँड स्पीकिंग टू यू व्हेरी रूडली. आम्हाला तिथे एवढा डिस्काउंट मिळतो म्हणजे असं तसं. व्हेरी सॅड थिंग इन आवर फील्ड. बरोबर नाही का? असं आवडत नाही. म्हणजे त्याच्यामुळं इतक्या वर्ष काम केल्यानंतर वैतागून जातो माणूस की अरे काय चाललंय आपल्या, इतके वर्ष आपण एक काम करू. आणि तुम्ही पूर्वीचा काळ बघितलास ना तू, त्यामुळे तुला अजूनच ते जाणवत असेल. हा, खूपच जाणवतंय. आता फ्रॉम लास्ट 35 years आय एम इन दिस फील्ड नाव. 32 वर्ष मला निगडीलाच झाली. अरे वा वा. 35-38 वर्ष झाली. ग्रेट. आता डोळ्यासमोर आला पूर्ण. हा काय सर? पूर्ण डोळ्यासमोर आलास माझ्या अगदी. हा बरोबर. चला, नाईस मीटिंग. बरं वाटलं सर तुम्हाला. राईट सर. प्रवीण सर, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. ह्या सेल्स गप्पा हा कार्यक्रमच यासाठी आहे की एकंदरीतच जे काही इंडस्ट्रीज मध्ये, आता आपण फार्मा इंडस्ट्री बद्दल बोलतोय, तर मला आनंद वाटतोय की मेडिकल स्टोअर ओनर म्हणून तुम्ही इथे तुमच्या काही गोष्टी मांडल्या आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या ह्या रेकॉर्ड करून आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे मी अक्षरमानव व्यापार विभाग प्रमुख म्हणून आमचा हा मानस आहे की युट्यूबच्या, फेसबुकच्या, इंटरनेटच्या प्रत्येक वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जो एकंदरीत गप्पाचा प्रवास आहे, आणि हा गप्पा आहेत म्हणजे इथं एक्सपर्ट येत आहेत बोलायला, पण आजच्या लाईव्हली इंडस्ट्रीच्या खऱ्या इथिक्स बोलतायत. आणि एकंदरीतच समोरच्यांकडनं, म्हणजे आता प्रवीणजी तुम्ही खूप मोठी पोझिशन होल्ड करताय, गेली 35 वर्ष तुम्ही आज ह्याच्यामध्ये काम करताय, तर मला असं म्हणावंसं वाटतं की जास्तीत जास्त मेडिकल्स आणि होलसेलर्सनी ह्या गप्पांसाठी पण यावं. ऑनलाईन टॉक आहेत, इथे कुठेही कुणाला दुखवण्याचा एकंदरीत मानस नाही, परंतु एकमेकांबरोबर संवाद जर झाला तर एंड युजरला पण, जसं की आता असा प्रश्न निर्माण होतोच आहे एकंदरीत ह्या सगळ्या गप्पांमधनं, की इटक्याल सरांना एक प्रश्न आपण कायम विचारत राहिलो. म्हणजे माझ्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा करिअर मी सुरू केलं, मला आठवतं माझ्या ट्रेनिंगमध्ये मी हा प्रश्न सुरुवातीला विचारला होता की नक्की फार्मा सेल्सचा म्हणजे कस्टमर कोण? डॉक्टर, पेशंट, मेडिकलवाले का कोण? तर ही पण एक संभ्रम असतो. म्हणजे नॉट ओनली मेडिकल, ऑफकोर्स आपण मेडिकल स्टोअर चालवतो आहोत, तर आपल्याला तर ही जाणीव आहे की कशी इंडस्ट्री वाढली आहे, कसं त्याच्यामधले इथिक्स, अनइथिक्स जास्त झाले. अगदी बाजूला झाले, अनइथिकलच झाले सगळं. हा, तर सर हाच संभ्रम बर का कॉमन पीपलला पण असतो.
त्याच्यामध्ये एकदा कधीतरी आमिर खानजी आले होते, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडली होती. एकदा कधीतरी आपल्या असोसिएशनचे पदाधिकारी येतात आणि सगळ्या काही प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतात. पण सोशल मीडिया असं एक माध्यम आहे की त्याच्यामधून आपण जरा जास्त प्रमाणातून ह्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि अक्षरमानव व्यापार विभागाचा हाच मानस आहे की यातले खरे इथिक्स समजून यावे. यातले जे काही खरंच चांगली काम करणारी मंडळी आहेत किंवा चांगलं एकंदरीत इथिक्स कसं फॉलो होतं हे जनतेपर्यंत पोचावं. नॉट ओनली जनतेपर्यंत पोचावं, बट जी नवीन पिढी येणार आहे, जी स्टुडंट्स मंडळी आहेत किंवा जी नवीन एंटरप्रेन्युअर्स आहेत, नवीन व्यवसायात उतरू इच्छिणारी मंडळी आहेत, त्यांनी ह्यातून काही समज घ्यावी. की आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर त्यांनी ह्यातून काही समज घ्यावी. आणि जे बेसिक इथिक्स होते, मे बी इंडस्ट्री जेव्हा सुरू झाली तेव्हा ते इथिकलच होतं. त्याच्यानंतर जसा जसा व्यवसाय व्यापार वाढत गेला, कॉम्पिटिशन वाढत गेली, त्याच्यात एकंदरीतच काही मार्केटिंग स्टंट्स किंवा प्रमोशनल स्टंट्स निर्माण झाले. आणि त्या एका जीवघेण्या स्पर्धेमध्ये की माझा प्रोडक्ट जास्त विकला गेला पाहिजे, या स्पर्धेमध्ये जणू इथिक्स हरवून गेला. हो, अगदी करेक्ट. आणि आमचा हा कायम मानस राहिला. म्हणजे मी आता इटक्याल सरांबरोबर गेली 13 वर्ष काम करतोय. सरांनी मला संधी दिली इनोव्हेशन प्लस मध्ये कन्सल्टंट म्हणून, इव्हेंच्युअली पुढे डिरेक्टर म्हणून काम करण्याची. आणि आमचा कायम हाच मानस राहिला की जे काही चांगले इथिक्स आहेत ते मार्केटमध्ये पोचावे. नाही, पण ते खूप अवघड आहे प्रवीण, परंतु करता येतं ना. आपण पुढच्या भागात बोलू ना. थोडक्यात सांगायचं तर इनिशियली आपले कॉम्पिटिटर फक्त आपल्या बाजूच्या मेडिकल असायचा. आता वी आर कॉम्पिटिंग ऑनलाईन, मेडप्लस, मग आणि डॉक्टरांची पहिले मानसिकता जी होती ना ते अशी चांगली होती की बाबा चला माझ्या बाजूचा केमिस्ट पण जगावा, मी पण जगावं. मग आता त्यांना पाहिजे, त्यांच्या बाजूला पहिलं त्यांचं मेडिकल पाहिजे, हे बाजूचं मेडिकल मेला. ही जी टेंडन्सी झाली पहिले नव्हती अशी. आणि परत आपले होलसेल जे आहे, होलसेल मार्केटवाले ते डायरेक्ट सेलिंग करतात. पूर्वी ते एवढं करत नव्हते, ते पण डायरेक्ट. म्हणजे वी आर कॉम्पिटिंग ऑल ऑफ दीज पीपल. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॉम्पीट विथ एव्हरीवन. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग सर. बरोबर बोलताय तुम्ही. आणि त्याच्यातलं योग्य काय आहे हे आपण इथं चर्चा करण्याच्या आणि ह्या संवादातून प्रयत्न करतोय की ते एक कुठेतरी लेवल मॅच व्हावी. कारण डीपीसीओ आलं किंवा एफडीएच्या नियमावली आल्या. आता तुम्ही बघताय की बोर्ड काढायला लावले असोसिएशननी आणि एफडीएनी की सूट डिस्काउंटचे बोर्ड काढून टाका, बिकॉज इट इज क्रिएटिंग अननेसेसरी न्यूसन्स. तर ह्या पण स्टेप्स होत आहेत, पण ह्या स्टेप्स घेण्यासाठी हे संवाद होणं गरजेचं आहे. एक प्लॅटफॉर्म असा होणं गरजेचं आहे की जो त्या नवीन पिढीला किंवा येणाऱ्या अनइथिकल प्रॅक्टिसेसला एक वाचा फोडेल. तर तुम्ही खूप चांगले प्रश्न निर्माण केलेले आहेत. म्हणजे तुम्ही जसं म्हणलात तसं. तर मला असं म्हणायचं आहे पुढच्या भागात इटक्याल सर ह्या वर्षी ह्याबद्दल पण बोलणार आहेत. म्हणजे आमची ती चर्चा झालेली आहे की ती गरज होती सर की डॉक्टरांच्या बाजूला मेडिकल स्टोअर पाहिजे त्या ठिकाणची होती. पण त्या ठिकाणचा तो एक नफा बघून मग ती एकंदरीत प्रॅक्टिस सुरू झाली त्यांच्या आतमध्ये. म्हणजे ऍट सम रुरल एरियाज, ऍट सम तालुका प्लेसेस देर वॉज अ प्रॉब्लेम. म्हणजे एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट पाहूयात. आम्ही ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह सर गाडीवरती 4-4 बॉक्स माल वाहून न्यायचो. का तर डिस्ट्रीब्युटर वॉज नॉट गिव्हिंग सर्व्हिस टू दॅट रिटेलर और दॅट डॉक्टर बिकॉज रिमोट एरिया होता. रिमोट एरिया. तर मग ती बघा ना, त्यावेळेची ती गरज झाली होती की डॉक्टरांना स्वतःच्या बाजूला ते मेडिकल स्टोअर राहणं आणि मेडिकल स्टोअरवाला एक मध्यस्थी बनणं ॲज अ चेन की बाबा मेडिकल माझ्या पेशंटला सुविधा मिळू दे. म्हणजे दॅट इज व्हॉट इज द म्हणजे चेनची ही सिस्टीम आहे. या चेनची ती खरी बेसिक गरज होती. पण आता झाली आहे. अनइथिक हेच बोलायला बोलताना हा प्लॅटफॉर्मच त्यासाठी आम्ही उभा केलाय. आणि मला असं वाटतं सर, प्रवीण सर, तुमच्या माध्यमातून जरा जास्तीत जास्त केमिस्टला आणि होलसेलर्सला जर पुढच्या भागात आणता आलं. आम्ही ह्या सेल्स गप्पा दर गुरुवारी 8 ते 9:30 ह्या भागात ऑनलाईन घेतो. ह्याचं रेकॉर्डिंग होतं आणि त्यापुढे यूट्यूब, फेसबुक आणि
अक्षर मानवच्या माध्यमातून आणि इतर न्यूज चॅनलच्या किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी पोहोचवतो. इनफॅक्ट आमचा मानस आहे की वर्षभरात या गप्पा साधारण 10,000 लोकांपर्यंत पोहोचतील. मग त्याच्यात काही प्रमाणात व्यावसायिक असतील, काही प्रमाणात ग्राहक असतील, काही प्रमाणात नवउद्योजक असतील, काही प्रमाणात कॉलेज स्टुडंट असतील, पण कुणाच्या तरी कानावरती हे इथिक्स आणि अनइथिक्स पडतील, हा आमचा मानस. तसंच आपल्याबरोबर आज आनंदजी गुंदेचा जॉईन झालेले आहेत. नाशिकचे तेही जुने केमिस्ट आहेत आणि योगायोगाने आमचे जिजाजी पण आहेत. तर आनंदजी, आपलंही स्वागत. सागरजी भुजबळ जॉईन झालेले आहेत. सागरजींनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. आज तेही एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये मॅनेजमेंट पोस्टवरती आहेत, सेल्स चॅनलमध्ये आहेत. व्हेरी प्राऊडली मला छान वाटतंय की असे काही व्यक्ती जॉईन झालेले आहेत. मला असं वाटतंय की अब्दुल शेख म्हणजे आमचा निसार आहे का अब्दुल जी? यांनीही डी फार्म मला वाटतं केलेलं आहे. अब्दुल शेख म्हणजे निसार शेख का आमचा? त्यांना बोलायला काहीतरी चॅलेंज वाटतोय, पण मला असं वाटतंय ही इज द वन. ह्यांनी माझ्या बरोबरीला डी फार्म कम्प्लीट केलेलं होतं. ह्यांनी बरेच वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि आपल्या कार्यक्रमाच्या नेहमीच्या ज्या येस अब्दुलजी बोला. माईक ऑफ आहे. माईक ऑन करा अब्दुलजी. हँड रेस दिसतोय तुमचा, पण माईक ऑन करा. हॅलो, बोला बोला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार सर, नमस्कार तुम्हाला. अरे बापरे, नमस्कार. नमस्कार. निसार शेखच आहेत हे. अब्दुल शेख म्हणजे बरोबर आहे. निसार कॅमेरा ऑन करता येईल? हो, येस. निसारची जर्नी पण फार्मामध्ये आणि इव्हेंच्युअली दुसऱ्या काही इंडस्ट्रीज मध्ये खूप चांगली राहिलेली आहे. आय हॅव सीन हिम ग्रो. येस, नमस्कार निसार. नमस्कार. बोला, आपणही आपलं मनोगत व्यक्त केलं तर खूप छान होईल. कसं वाटतंय तुम्हाला ह्या सेल्स गप्पा एकत्रित ऐकून? तुम्हाला काही आजचा भाग जो झालेला आहे इटक्याल सरांचा, त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा. तुमचे काही मनोगत असतील आजच्या इंडस्ट्री बद्दल, ऑपॉर्च्युनिटीज ज्या इंडस्ट्रीमध्ये तयार होत आहेत त्याच्याबद्दल, तर प्लीज बोला. फारच रिस्पेक्टफुल झालं नाही का निसार? बोला वगैरे तुम्हाला बोलायचं आहे ना. हॅलो, आवाज थोडा तुटतोय. आवाज नीट येत नाही. चला पुढच्यांचं मनोगत घेऊयात. हा, थोडं आनंदजी, आपल्याला काही बोलायचं आहे? काही प्रश्न आहेत? काही मनोगत व्यक्त करायचंय? आनंद गुंदेचा सर. ठीक आहे, त्यांना गिऱ्हाईक असेल कदाचित. शारदा उगले मॅडम आमच्या नेहमीच्या प्रेक्षक आहेत आणि खूप चांगला सहभाग असतो. प्लीज बोला. हा सर, नमस्कार. बोला. नमस्कार. ऐकला मी पूर्ण आज. ओके. सुवर्ण वैद्य मॅडम पण जॉईन झालेले आहेत. त्यांना काही मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे का? हो सर, प्रवीण सर म्हटले तसंच मी पण म्हणणार होती की फारच अवघड झालेलं आहे आता केमिस्टला. डॉक्टरांच्या शेजारी राहून सर्वाइव्ह होणंच अवघड झाले असं म्हणेन मी तर. आणि थोडं अतिशयोक्ती वाटेल, पण विश्वास ठेवावा की नाही या लेवल पर्यंत तरी. म्हणजे आम्ही जेवढे पास आउट झालो होतो फार्मासिस्ट, तर आमच्या बॅचमध्ये 7 ते 8 मुली होत्या. तर त्यातल्या 3 ते 4 जणींचा अनुभव हे सेम आहेत की आधी हॉस्पिटलच्या जवळ होतं, मग काही दिवसानंतर
डॉक्टरांचं कोणीतरी नातलग फार्मसी झालं, त्यांचं स्वतःचं उघडलं आणि मानसिक त्रास जो काही त्यांना त्या दरम्यान हे करावा लागला, सगळ्याच गोष्टी. तर मी तर स्वतः आजही घाबरते की खरंच ठेवायचंय का डॉक्टर सरांना बाजूला आणून आणि का मग आपलं जे चाललंय जनरल काउंटर ते चालावं, आणखी थोडं छान चांगलं वगैरे बोलून आणखी 10 कस्टमर जर गोळा झाले आपल्याला तर ते. प्रवीण सर म्हटले तसं सगळं मी फेस केलंय, छोटंसंच दुकान आहे माझं. पण जर आधी 20-25 जर माझ्याकडे शुगर बीपीचे प्रिस्क्रिप्शन असतील तर नेटमेड ऑनलाईन आणि बाकीचं सगळं त्यांनी त्यातले किमान 17 ते 18 गायब झाले आणि 3 राहिले. बरंच ते राहिल्यानंतर त्यांना जे डोकं लावावं लागलं, त्यांची जी मानसिकता झाली माझ्याकडे बघण्याची की जर ते 20% डिस्काउंट देत आहेत तर म्हणजे तुम्ही कितीच, चुकीचा शब्द असं नाही पण लबाडीचा व्यवसाय तुमचा आहे आणि फक्त तुम्ही हे करताय. आणि मग त्याने काय होतंय की जे काम प्रामाणिकपणे करत आलोय किंवा हे होतंय, माझ्याकडे तर 1-2 असे किस्से आहेत की नेटमेड वरून डिस्काउंटच्या आमिषाने 2-3 महिन्यांचं मेडिसिन त्यांनी घेतलं. नंतर पेशंटचा अचानकच सगळं बॉडीचं सगळं नीड्स चेंज झाल्या आणि ते मेडिसिन पडलं. मग आता ते रिटर्न घेणार. मग मॅडम आता तुम्ही हे घ्या, मग 50%, 10% द्या, 20% द्या, काहीही द्या पण हे घ्या. आणि अगदी बरोबर, त्या आजींना मी हसून एकदम परफेक्ट. त्या आजींना मी हसून एकदा मी त्यांना एवढं म्हटलं होतं की तुम्ही बीपीच्या शुगरच्या गोळ्या तिथून घेता ना नेटमेड वरून? त्यामुळे हो. मी म्हटलं मग डोकं दुखाय चेक पण देतात तर ते विचारा ना त्यांना, डिस्काउंट किती देतात तेही बघा. ते गोडीतच झालं होतं. पण मग हे आहे म्हणजे कस्टमर सुद्धा मानसिकता कशी आहे की 5 रुपयात जवळचा केमिस्ट देतो, त्यांनी फरक पडतो, तो निमसलेट द्या भले, पण रात्री 9:30-10च्या वेळेला त्यांना तो केमिस्ट रेट देता असतो. पण जेव्हा अमाऊंट मोठी असते 2.5, 3, 4, 5 हजारांचं जेव्हा तुम्हाला मेडिसिन घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही प्रायोरिटी नेटमेड वाल्यांना, मेड प्लस वाल्यांना देता. ही फार मोठी शोकांतिका आहे आणि मी त्यातलीच एक आहे. बोलायला खूप मोठं आहे सर, खूप प्रसंग आहेत, रोजच त्याच्यात आहोत म्हणून काही पॉझिटिव्ह आहे पण आताच्या बऱ्याच अंशी निगेटिव्हच आहे. आताचा एक काळ असा होता 2-3 वर्षांपूर्वी माझं खूप छान इथे झालं होतं. म्हणजे परेश सर सांगतात तसं एक अगदी छानसं रिलेशन सगळ्या यांच्यासोबत होतं, आजही आहे. कारण फक्त धंद्यासाठी म्हणून नाही पण आहे, पण त्यात शेवटी प्रॉफिट या गोष्टीला मारा बसलात. एवढं बोलते मी. धन्यवाद आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल. ह्याच आपल्याला 100% तसंच चाललंय. म्हणजे लोकांना अशी समज झाली आहे, एकदम कमी झाले कस्टमर आणि जो घेतो तो पण मेहरबानी दाखवतो आपल्याला. 10% देतो, 15%, 20% मिळतं. म्हणजे त्याला वाटतं माहित नाही किती कमवतो एक्झॅक्टली. त्यांना म्हणजे असं वाटतं की फुकटच आणतात की काय आणि आपल्याला काहीतरी किमतीने विकतायत. आणि आफ्टर वर्किंग फॉर सो मेनी इयर्स अशी परिस्थिती आणि विदाउट एनी मिस्टेक ऑफ युअर्स. सर्वात वाईट का वाटतं की तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम इतके वर्ष रेग्युलर करताय, रेग्युलर वेळेवर दुकान उघडताय, वेळेवर बंद करताय, लोकांशी व्यवस्थित वागताय, व्यवस्थित डीलिंग करताय, सगळं करून पण शेवटी जर असं तुम्हाला यायचं असेल वेळ. आणि सर्वात वाईट गोष्ट काय होती माहिती का, इव्हन युअर फॅमिली मेंबर्स डोंट अंडरस्टँड युअर प्लाइट. हाही एक मुद्दा आहे सर. आपल्याला या विषयावरती सुद्धा थोडं बोलावं लागणार आहे. तुम्ही ग्रोथ नाही केली तर ती तुमची चूक आहे. असं ते घरच्यांकडनं आहे असं. किंवा काही वेळेला असंही होतं की आधी चालत होतं, मग आता काय झालंय, काय कमी पडतंय, असंही होतं. राईट. म्हणजे काय झालंय की चेन बिझनेसेसला जे आपण पाहिलं त्याला एक मर्यादा यायला लागल्या की म्हणजे त्याला सिलेक्टिव्ह टेन्युअर म्हणूया. म्हणजे एखादं मेडिकल स्टोअर समजा 2 वर्ष 3 वर्ष चांगलं चाललं तर त्याच्या शेजारी दुसरं मेडिकल स्टोअर येणारच आहे. किंवा आता एक अजून चांगली वाचा फुटते म्हणजे ती ऑनलाईन फार्मसीची. मला आणि इटकॅल सरांना मे बी दुजोरा देतील इटकॅल सर, असं वाटतं की यू कॅनॉट चॅलेंज ऑनलाईन फार्मसीज.
they are bound to come. They will come. Correct. Chain pharmacies, they are bound to grow. आता ह्याच्यातून आपल्याला कसं सर्व्हाइव्ह करायचंय, आपल्या पुढच्या पिढीला हाच धंदा पुढे असाच द्यायचा आहे का नाही, किंवा हे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत बऱ्याच केमिस्टकडे. म्हणजे आता इंडस्ट्रीमध्ये मी एवढ्या वर्ष काम करतोय, माझ्या बोलण्याचे म्हणजे आजकाल माझा बिझनेस बोलायला मला जायला लागत नाही. म्हणजे त्यावेळेला म्हणजे गेले ते दिवस, आता ओळखीचं झालेलो आहे, मेडिकल स्टोअरवाल्यांना ओळखीचं झालेलो आहे. त्यामुळे इथं ज्या गप्पा आता होतात, आता जसं प्रवीण सर प्रांजळपणे बोलले, इटक्याल सरांना पाहिल्यानंतर त्यांनी बोलले, सुवर्ण वैद्यताई बोलल्या, तर बरं काय ह्या गप्पा आहेत आणि या चांगल्या गप्पा आहेत. ह्या गप्पा आपल्या व्हायला पाहिजे. ह्या गप्पातून एक सुगम असा मार्ग आपल्याला सापडला पाहिजे की व्हॉट नेक्स्ट, की नेक्स्ट जनरेशन. आता इटक्याल सरांसारखे तज्ज्ञ असतील की ज्यांनी 4 पिढ्या ह्यातल्या पाहिल्या, 50 अनुभव त्यांना आहे, त्यांनी राईट फ्रॉम डे 1 आजपर्यंत काय परिस्थिती आहे हे सर्व पाहिलेली आहे. आणि सर ये मार्केट है, पब्लिक है और धंदा है, गंदा है पर धंदा है, हे एकदम स्वच्छ आहेच आहे. मग त्याच्यात आमचे राजन खान गुरुजी पण म्हणतात ते व्यापार म्हणजे कायमस्वरूपी एथिक्समध्ये भांडणं करणारी लोकच असतात. बट ही परिस्थिती आहे. त्यातली त्यात इथिकल काय, त्यातली त्यात ऑनलाईन सेशन मध्ये काय काम होतं, यु नो, टेक केअर ऑफ आवर ओन असोसिएशन, आवर ओन पीपल. म्हणजे असोसिएशन्स आर मेंट फॉर दॅट पर्पज ओनली, की सहबंधुत्व ज्याला आपण म्हणतो, की आज मेडिकल स्टोअरवाल्यांना एकत्र घेऊन चालणे, त्यांचा मार्जिन जपणे, त्यांच्यासाठी काही काम करणे, ह्यासाठी खूप चांगली यंत्रणा मला वाटतं फार्मासिस्ट आणि केमिस्ट असोसिएशनची आहेच आहे. परंतु ॲट द सेम टाइम देर आर सम चॅलेंजेस कमिंग अप. तर त्या चॅलेंजेससाठी मला वाटतं आपण पुढच्या भागात इटक्याल सरांबरोबर अजून गप्पा मारणार आहोत. आय वुड रिक्वेस्ट एव्हरीबडी ऑफ यू टुडे हू हॅव जॉईन्ड, अजून कुणाला काही शेअर करायचं असेल, अब्दुल तुमचा हात अजूनही रेस दिसतोय, तुम्हाला परत एकदा काही बोलावं असं वाटत असेल तर प्लीज बोला. आपल्याला अजून वेळ आहे, 10 मिनिटं आपण अजून बोलू शकतो. धीरजजी कांबळे आहेत, त्यांनाही काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर मनोगत व्यक्त करूयात. पुढच्या भागात मात्र जास्तीत जास्त लोकांना सहभागी करावं असं आम्हाला, मी सर्वांना रिक्वेस्ट करतो तुमच्या. दर गुरुवारी 8 ते 9:30 ह्या सेल्स गप्पा चालतात. आत्ता आपण बोलतो आहोत अपॉर्च्युनिटीज इन फार्मा बिझनेस आणि फार्मा सेल्स, आणि त्याच्यामध्ये इथिक्स आणि अनइथिक्स बद्दल आपण इटक्याल सरांबरोबर आत्ता गप्पा मारतो आहोत. ऑफकोर्स त्याच्यात तुम्ही सर्व मंडळी पण सहभागी होता आहात, ह्याचा आम्हाला आनंद आहे. आणि तुम्ही जे काही मनोगत व्यक्त करता आहात हे नोट होत आहे, रेकॉर्ड होत आहे, आणि पुढे हे पब्लिकसाठी सुद्धा ओपन होत आहे. अशा ह्या ओपन चर्चा, ज्याला संवाद म्हणतो आपण, गप्पा म्हणतो आपण, या गप्पा आपल्याला करत राहायच्या आहेत. येस अब्दुलजी, प्लीज बोला. त्यांना चॅलेंजेस आहे वाटतं बोलण्यामध्ये. तोपर्यंत धीरजजी कांबळे, आपल्याला काही शेअर करायचं असेल तर प्लीज बोला. Yeah, Paresh, thank you for giving me this opportunity. So after this few of these sessions, the next session will be starting on what is the importance of hospitality management. Okay, so guys, to be very honest, spread this news to each and everyone that hotel sector is coming onto the boom, and get ready to understand what exactly the hotel management, what exactly the event management, what exactly the tourism and this all sector completely depend on only one sector, that is hospitality. Hospitality is completely related. Doesn't matter. Hotel and hospital. Hotel and hospital both are related to each other. We provide the services, that's called hospitality. Same applicable at even hospital, they provide the services. So both are related to each other. Get ready to move on and to understand the very good atmosphere of the hospitality. And I'm ready to share. Today only Paresh talked to me, and definitely have been decided to give my own lecture and question answer for hospitality, and hopefully we'll go ahead soon.
And thanks a lot for giving this opportunity. And one more thing, again, I repeat, doesn't matter. See, when we talk about event management, so for Sharda Madam, the decoration comes first. Okay, so get ready to move on. Then secondary, Ajun te Mr. Sachin Devkate, I still remember. तुमचा एक business आहे, so get ready to how we can move on and grow business in hospitality sector. After this session of sir, we'll be proceeding, and thanks a lot. थँक्यू धीरजजी. येस माय डिअर फ्रेंड्स, ह्या सेल्स गप्पा अशाच पुढे जाणार आहेत. आत्ता आपण फार्मा इंडस्ट्री आणि फार्माच्या ऑपॉर्च्युनिटीज बद्दल इतक्या सरांशी चर्चा करतो आहोत. तसंच आपण प्रत्येक क्षेत्रामधल्या चर्चा ह्याच्यामध्ये घडून आणणार आहोत. आज तुम्ही बघा, म्हणजे मी जेव्हा कोविडमध्ये अभ्यास करत होतो तेव्हा मी 1,30,000 प्रोडक्ट्सचा अभ्यास केला. आणि त्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीचे पण खूप सारे प्रोडक्ट होते. काही बोलायचं आहे का तुम्हाला अजून? हँड रेस केला होता प्रवीण साहेबांनी. नाही, ते लेफ्ट झालेत प्रवीण सर. तर ही इंडस्ट्री म्हणजे एकंदरीतच व्यवसाय, व्यापार आणि उद्योग हा खूप वेगवेगळ्या क्षेत्रात पसरलेला आहे. आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये हा व्यवसाय कसा पसरणार आहे त्यासाठी आपण धीरजजी कांबळेंना इथं आमंत्रित करणार आहोत. इटक्याल सरांचे सेशन संपल्यानंतर आपले पुढचे सेशन्स जे आहेत ते धीरजजी कांबळे होस्ट करणार आहेत आणि ते स्पीकर म्हणून आपल्याला लाभणार आहेत. व त्यांच्याशी चर्चा गप्पा मारूयात आपण. सागर आहेत का? सागर भुजबळ जॉईन झालेले होते, त्यांना काही आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे का? येस सर, येस सर. सागर नमस्कार, थँक्यू फॉर जॉईनिंग. बोला सागर. परेश सर नमस्ते आणि सर्वांना माझा नमस्कार. सेल्स गप्पा हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही जो तयार केला आहे तो ॲक्च्युली खूप चांगला आहे की बऱ्याच वेळा आपल्याला एक्सप्रेस करायच्या असतात आपल्या भावना, परंतु आपल्याला प्लॅटफॉर्म मिळत नसतो. आणि सर्वांनी सांगितल्याप्रमाणे खरंच बरेच रिच एक्सपिरियन्स असलेले लोक इथे मला वाटतं आहेत इथे. तर बऱ्याच जणांचा आपला जो एक्सपिरियन्स आहे, जो बेसिकली जे न्यू कमर्स आहेत त्या सर्वांना याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. वन मोर थिंग, बरेच जण असं म्हणतात की खूप चॅलेंजेस आता बिझनेसेसमध्ये किंवा आपल्या फील्डमध्ये येत आहेत. नक्कीच, परंतु हे जी चॅलेंजेस आता येत आहेत त्या चॅलेंजेसना कशा प्रकारे आपण फेस करायचे हे जरी यातनं जर आपल्याला समजलं तरी खूप मोठं ते आउटकम असेल सेल्स गप्पाचं. नक्कीच सागरजी, आपल्यालाही पुढे आमंत्रण आहे की तुम्ही पुढच्या सर्व सेल्स गप्पांना नक्की आवर्जून उपस्थित राहा. आपल्या काही सहकार्यांना किंवा ज्यांना काही प्रश्न असतील, ज्यांना काही चॅलेंजेस वाटत आहेत त्यांनाही ह्या सेल्स गप्पाला आमंत्रित करा. लाईव्ह सेल्स गप्पा जरी त्यांना अटेंड नाही करता आल्या तरी सेल्स गप्पा यूट्यूबवरती तुम्ही सेल्स गप्पा असं टाईप केलं, तो आपला ट्रेडमार्क आहे, तो आता कुणी दुसरं घेणार नाही. त्यामुळे सेल्स गप्पा मराठी, इंग्लिश कुठल्याही लँग्वेजमध्ये टाईप करा, तुम्हाला हाच कार्यक्रम उघडून दिसेल. याचे आत्ता 20 एपिसोड पूर्ण होत आलेले आहेत. आमचा मानस आहे ते 50 एपिसोड पूर्ण करण्याचा. आणि हे तुम्ही जसं म्हणताय तसं येस, आपण ह्याच्यामध्ये जे काही अडचणीचं आहे ते प्रथम बोलायचा विचार करतोय आणि त्या अडचणीतून मार्ग कसे असतील ह्यासाठीच तर आपण हा प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. आणि मला असं वाटतं की एकंदरीतच आम्हाला अक्षर मानव म्हणून असं कायम वाटत राहिलं. राजन खान गुरुजी आम्हाला हेच सांगत राहिले की चर्चा झाली, गप्पा मारल्या गेल्या. अर्थात गप्पा, गॉसिप हे दोन्हीही संलग्न शब्द आहेत, पण गॉसिप इज मेकिंग मॉकरी ऑफ समथिंग अँड क्रिएटिंग न्यूसेन्स. गप्पा हिअर what we mean is making something fruitful out of it. आणि फ्रुटफुल जेव्हा आपण सर्वच जण एकत्र फ्रुटफुल करण्याच्याच मार्गाने बोलत राहू तर त्याच्यातून नक्कीच एक काहीतरी मार्ग सापडतो. एकाने काहीतरी एक दिशा पकडणं आणि त्यापेक्षा 100 लोकांनी, किंवा आता मी म्हणतोय की आमचा मानस आहे 10,000 लोकांपर्यंत सेल्स गप्पा पोहोचाव्यात, तर तिथे 10,000 लोकांची विचारमीमांसा होणं, तर तुम्ही विचार करा आपण केवढी मोठी शक्ती तयार करतोय येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा आणि एकंदरीत आपल्या मानसिकतेसाठी, की आपण ह्याच्यातून काय ते इथिक्सचं घेऊयात. आणि इथे इथिक्सच बोललं जाईल. अनइथिक्स जे काही चाललेले आहेत त्याच्याबद्दल चर्चा होईल नक्की, परंतु त्याला अनइथिकलच आहे हे
नोटेशन आपण देऊन टाकू की दिस इज नॉट राईट, दिस शुड नॉट बी डन इन द प्रॅक्टिस. सो वी आर ट्राइंग टू मेक अ वर्ल्ड, वी आर ट्राइंग टू मेक बिझनेसेस इथिकल. तुम्ही आमच्या अक्षरमानवच्या व्यापार विभागाच्या उद्देशांमधनं जर तुम्ही ऐकलं असेल तर आपण जे काही इथिक्सचं आहे ते इथे बोलण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू सागरजी, आणि आपण खूप चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि ह्याच्यामधून ह्या सर्व अडचणींना कसा आपल्याला चालना फोडता येईल. त्यामुळे स्टे ट्यून्ड. आपल्या इटकेल सरांबरोबर पुढचा भाग पण आपल्याला घ्यायचा आहे. पुढच्या भागामध्ये अजून आपल्याला बऱ्याचशा घडामोडी कळतील सेल्स इंडस्ट्रीमध्ये चाललेल्या, फार्मा सेल्समध्ये चाललेल्या. मला वाटतंय झालेलं असेल सर्वांचं मनोगत. तर आपण सुधीरजी देशमुखकडे माईक हँडओव्हर करूयात आणि आपण शेवटाकडे जाऊयात. आपल्याला काही बोलायचं असेल तर प्लीज हँड रेस करा. आपल्या युट्यूबची लिंक आपण आता व्हॉट्सअप आपल्या ग्रुप ह्याच्यामध्ये मेसेज बॉक्समध्ये टाईप केलेली आहे, तीही तुम्ही कॉपी करू शकता. कुणाला काही प्रश्न असतील इटकेल सरांना तर एक शेवटच्या 2 मिनिटात आपण विचारून घेऊयात, किंवा मग सुधीरजी देशमुख या भागाच्या शेवटाकडे जातील. आपल्या आपण बोललेला नाही आहात, तुमचा माईक चालू झाला नव्हता. आनंद गुंदेचा सर, सुवर्ण वैद्यताईंनी परत हँडरेस केला का? नाही. हो सर, मला फक्त तेवढंच म्हणायचं होतं की इटकेल सरांची एक गोष्ट फार हे वाटली मला की MR-शीप पासून सुरुवात करूनही डॉक्टरांच्या सर्वांगाचा विचार त्यांनी तेव्हा केला होता. की आजही त्यांच्या कन्व्हर्सेशन मध्ये एक वाक्य होतं की ते पण पेशंट बघून बघून कंटाळलेले असतात, त्यांनाही थोडं छान वाटतं, किंवा एक तुम्ही जसं परिसर आधी म्हणत आले की त्यांचं पण फॅमिली, सगळ्याच गोष्टी असतात. ते फार हे वाटलं मला सरांचं स्पेशल, ही फार मोठी गोष्ट वाटली. एवढंच मला बोलायचं होतं. सुवर्णताई, ह्याला म्हणतात नाण्याच्या 2 बाजू. जसा आपण ह्या बाजूला राहून विचार करतो, तर गप्पांचा हाच उद्देश आहे की त्यांची बाजू कोणीतरी समजून घेतली पाहिजे. आणि मला वाटतं इटकेल सरांचा अनुभव ते बोलतो आहे की आज एवढ्या 49 वर्षांचा अखंड अनुभव जो आहे त्यांनी त्यांची बाजू समजून घेतलेली आहे. म्हणजे जेव्हा ते इथिकल बिझनेसेस या विषयावरती काम करत असतात, किंवा फार्मा सेल्सचे लेक्चर्स घेत असतात, फार्मा मार्केटिंगचे लेक्चर्स घेत असतात, आणि मला त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम्स पण आठवतात. ते MR-ला सुद्धा हेच सांगतात की अरे तू बाहेर बसलाय म्हणजे काय, तुला वेळ द्यायलाच पाहिजे डॉक्टरांनी असं काही गरजेचं नाहीये. तुला तो वेळ देण्यासाठी त्यांच्या त्या ब्रेनमध्ये पहिली जागा निर्माण करायला लागेल. तिथं जाऊन तू जर काहीतरी फालतू गप्पा मारणार असशील, त्यांचा वेळ घेणार असशील, तर तू जाऊच नको. टॉक इन एव्हरी विजिट समथिंग विच द डॉक्टर विल अप्रिशिएट. तर मला वाटतं इटकेल सर त्याच्याबद्दल बोलतीलच. माझा तो प्रश्न त्यांना आहे. इनफॅक्ट मला ते सेशन्स वाढले तरी चालतील इटकेल सर. आपण थोडं MR-ची ट्रेनिंग ह्या विषयावरती सुद्धा ह्या गप्पांमध्ये नक्की एका भागात बोलूयात की MR-ची ट्रेनिंग नक्की कशा प्रकारे घेतली जाते, सो दॅट तो जो डॉक्टर आणि MR किंवा ॲज अन इंडस्ट्री MR स्वतःला कसा प्रेझेंट करतो किंवा रिप्रेझेंट करतो या विषयावरती सुद्धा एक सेशन आपलं व्हावं असं मला वाटतं. येस आनंद सर, काही प्रश्न असतील किंवा काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर प्लीज व्यक्त करा. आनंद गुंदेचा सर. सर म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात. ओके. येतोय आवाज? हो, आता येतोय आवाज. येस. ओके, चांगलं सेशन. सर्वांची माहिती मिळते, सर्वांचे मनोगत ऐकायला मिळत आहेत, सर्वांचे एक्सपिरियन्स, विचार वगैरे चांगला एक हे ट्रेंड आहे. त्या हिशोबाने बेस्ट एकदम. येस, थँक्यू सर. सुधीरजी, घेऊयात आपण शेवट. चालेल. इटकेल सर, परमिशन शेवट घ्यायची? शेवट करूयात आजच्या भागाचा. जरूर. नाही, आपल्या जवळपास प्रत्येक भागाप्रमाणे यावेळेस सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा आणि एकमेकांच्या विचारांचं, संकल्पनांचं जे आदान प्रदान आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे झालं. सरांना मग अशी तो शब्द अतिशय चांगला आवडला की खरी गोष्ट आहे, हा काही इथे फक्त वन वे संवाद या ठिकाणी नसतो. प्रत्येकजण प्रत्येकाशी या ठिकाणी मुक्तपणे संवाद साधू शकतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने या चर्चेची ही जी घुसळण आहे यातून खूप नवे विचार,
नव्या संकल्पना ज्या आहेत त्या येतात आणि त्याचा जो फायदा आहे तो प्रत्येक आपल्या अक्षर मानव परिवारातले जे कोणी सदस्य आहेत, कोणी व्यवसायामध्ये आहे, कोणी म्हणजे कोणी उत्पादन क्षेत्रामध्ये आहे, कोणी सेवा क्षेत्रामध्ये आहे, त्या सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचा जो आहे तो लाभ होत असतो. खरं तर नेहमी असं वाटतं, मी नेहमीच म्हणतो की चर्चा सुरूच राहावी असे वाटते, कारण इतके चांगले चांगले मुद्दे समोर येत असतात की म्हणजे असं वाटतं की अजून पुढचा मुद्दा आला पाहिजे, अजून पुढचा मुद्दा आला पाहिजे. परंतु तरी आपल्याला शेवटी वेळेची मर्यादा जी आहे ती पाळावी लागते आणि त्यामुळे आपण आजचा जो काही इथं आपला सेल्स गप्पा कार्यक्रम आहे तो आता या ठिकाणी स्थगित करूया. स्थगित करण्यापूर्वी आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. परेश सर असतील, इटक्याल सर असतील, बाकी सगळे आपले जे सदस्य आहेत या ठिकाणी आज आलेत. अगदी गेल्या दीड तासापासून सर्वजण अगदी काय म्हणतात त्याला अगदी कॉन्सन्ट्रेशननं इथे जॉईन झालेले आहेत आणि ज्या काही इथे चर्चा होते ती सगळे जण ते आपल्या कानामध्ये साठवून ठेवण्याचं काम या ठिकाणी करतात आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आम्हाला या उपक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे बर्वे सर जे आहेत ते आम्हाला या सगळ्या यंत्रणेसाठी नेहमी सहकार्य करत असतात, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि इतरही PPT तयार करणे किंवा इतर कामासाठी जे कोणी आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य मिळालेलं आहे त्या सर्वांचं अगदी मनापासून, ज्याला आपण म्हणू शकतो दिल की गहराई असे हिंदीमध्ये म्हटलं जाते, ते आम्ही या ठिकाणी आभार सर्वांचे व्यक्त करतो. कारण या सर्वांच्या खरं म्हणजे आभार व्यक्त करायला आमच्याकडे शब्द नसतात, कारण इतके हे लोक वेळ देतात आणि हे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देतात, आपले अनुभव या ठिकाणी शेअर करतात. आणि हेच खरं शेवटी म्हणतात ना की ज्ञान कितीही वाटलं तरी ते कमी होत नाही. त्यामुळे इथे ज्ञान वाटणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, ज्ञान अर्जित करणाऱ्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे चांगला मंच हा आता खूप याला आकार येत चाललेला आहे. आणि ही जी यात्रा आहे ही आमची पुढे 50-100 भागांपर्यंत ही निरंतरपणे आम्ही सुरू ठेवणार आहोत. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी स्थगित करूया.